चंद्रपूरमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून मोठी घडामोड समोर आली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वतः शेतकरी बांधवांना सोबत घेत ही तक्रार दाखल केली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्या विरोधात आज दिनांक 20 रोजी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे FIR दाखल करण्यात आली। ही तक्रार माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वतः शेतकरी बांधवांना सोबत घेत दाखल केली। गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाच्या समस्येमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त केली जात होती। याच पार्श्वभूमीवर आज आमदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांसह रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार दाखल केली। यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। पोलीस ठाणे परिसरात काही काळ मोठी गर्दी पाहायला मिळाली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत FIR नोंदविण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडली। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही। प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ। त्यांनी संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणीही केली। दरम्यान या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। काही दिवसापूर्वी प्रदूषणाच्या संदर्भात विधानसभेत आम्ही चर्चा उपस्थित केली होती। या चर्चेनुसार सन्माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री यांचा दौरा सुद्धा चंद्रपूरमध्ये झाला। या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी काही तक्रारी केल्या। त्यापैकी एक महत्त्वाची तक्रार होती शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान। या नुकसानीच्या संदर्भात मी स्वतः तहसीलदार महोदयांना चर्चा करून यांच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची एक समिती तयार झाली। जी समिती 4 मार्च 2022च्या आदेशानुसार ही समिती होती आणि या समितीने या प्रदूषणाने शेतकऱ्यांचं 68,61,864 रुपये एवढं नुकसान झाल्याचा समितीने अहवाल दिला आणि शिक्कामोर्तब केलं। आता साधारणतः शेतकऱ्याचे 68,61,864 रुपयाचं नुकसान हे वारंवार मी प्रदूषण अधिकारी श्री यादव यांना दूरध्वनीद्वारे माध्यमातून सांगत होतो की आपल्या देशाच्या व राज्याच्या कायद्यानुसार हे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आपण दिली पाहिजे। अन्यथा तुम्ही स्वतः त्या कंपनीच्या मालकावर FIR करू शकता। पण त्यांनी जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कलम 15 आहे किंवा भारतीय न्याय संहिता 223 आहे याचा उपयोग काही केला नाही। यामध्ये जी काही गडबड असेल ती भविष्यात येईलच। आम्ही आता यादव यांच्या ACBच्या चौकशीची मागणी केली। तेही पत्र आमचे ACB चौकशीला जात आहेत। पण आता आम्ही प्रदूषण अधिकारी यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 198 ज्याच्यामध्ये अधिकारी जर निष्क्रिय असेल प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जर तो योग्य कारवाई करत नसेल तर 198 मध्ये आम्ही ही केस केली आहे। त्या पद्धतीने भारतीय न्याय संहिता कलम 202 नुसार आणि इतर 2 सेक्शन नुसार आम्ही या संदर्भात कारवाई केली आहे। आता पुढची जी लढाई आहे ती मोठी आहे। आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रदूषणाच्या संदर्भामध्ये विविध ठिकाणच्या समित्या करणार आहोत। मग CTPS असेल, WCL असेल, सिमेंट उद्योग असेल किंवा इतर प्रदूषण करणारे उद्योग असेल, त्यांनी व्यवसाय करावा, व्यापार करावा, खूप नफा कमवावा। पण नफा कमवताना जी जनता त्या परिसरात असते त्यांचं आरोग्य धोक्यात येईल, त्या ठिकाणची हवा प्रदूषित होईल किंवा पाणी प्रदूषित होईल किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होईल, अशा पद्धतीची कोणतीही कृती उद्योग चालवताना अपेक्षित नाही आहे। आता या महामाया कोल वॉशरीने ही नुकसान भरपाई देणं आवश्यक होतं, पण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली नाही आहे। आता हा लढा हा भविष्यामध्ये या जिल्ह्याचा एक मोठा लढा निश्चितपणे होईल। कायद्याच्या चौकटीत प्रत्येकाने वागावं,
उद्योगांनी वागावं ही आमची अपेक्षा आहे. कायदा स्वतःच्या घरात आहे, कायदा स्वतःच्या खिशात आहे, कायदा हा पैशांनी विकत घेता येतो. हे जे डोक्यामध्ये भरलं आहे त्यांचं डोकं आता क्लीन आणि साफ करण्याचा निर्णय आम्ही केला आहे. भाऊ, याच्यात असे किती शेतकरी आहेत आणि किती मोबदला मिळाला? साधारणतः 68,61,864 रुपयाचा मोबदला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या शेकडून आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.